एक धक्कादायक बातमी मुंबईमधून समोर येते। मुंबई महापालिकेच्या केम रुग्णालयामधील रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकण्यात आलेले आहेत। रिपोर्ट पासून बनवलेल्या प्लेट समोर आल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय आणि या सर्व प्रकाराचा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारलेला आहे। दरम्यान रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई महापालिका काय कारवाई करणार असा सवाल आता संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय। मुळात आता आम्ही डीन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा 2 लोकां म्हणजे 6 लोकांना त्यांनी शोकॉस नोटीस केलेली आहे। त्यामुळे याच्यावरती सोमवारी PL दाखल होते। कारण हे करणारे जे आहेत दगडूदादा सकपाणी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत, त्याच्यावर KM हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत। असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी? याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे।